नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, एक कंपनी आहे जिला खरेदी करण्यासाठी अडानी ग्रुप, JSW ग्रुप सारख्या टोटल 21 कंपन्या या कंपनीला खरेदी करण्यासाठी रेसमध्ये आलेल्या आहे। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच कंपनीबद्दल म्हणजे याच अपडेटला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, इथे तुम्ही व्हिडिओचं हेडिंग वाचू शकता। 21 कंपनीज इन्क्लुडिंग अडानी जॉइन द रेस टू बाय धिस कंपनी। तर चला बघूया कोणती आहे ही कंपनी आणि या कंपनीला खरेदी करण्यासाठी कोणकोणत्या कंपन्या, मोठ्या कंपन्या रेसमध्ये आलेल्या आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी कंपनी बघणार आहोत ती कंपनी आहे GVK एनर्जी। तर मित्रांनो, या कंपनीला खरेदी करण्यासाठी खूप मोठ्या कंपन्या रेसमध्ये आहे। बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार GVK एनर्जी लिमिटेडला खरेदी करण्यासाठी टोटल 21 कंपनींनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणजे EOI फाईल केला आहे। आणि ही कंपनी करंटली इन्सॉल्वेन्सी प्रोसिडिंग्समध्ये आहे। आणि मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की या कंपनीला खरेदी करण्यासाठी ज्यांनी बीड लावली आहे त्यामध्ये अडानी ग्रुप, JSW, निओ एनर्जी, जिंदल पॉवर लिमिटेड, वेदांता ग्रुप, टॉरेंट पॉवर लिमिटेड आणि शारदा एनर्जी अँड मिनरल्स लिमिटेड यांसारख्या मोठ्या कंपन्या इन्क्लूड आहे। चला मित्रांनो, आता बघूया ही GVK एनर्जी कंपनी काय करते। तर मित्रांनो, GVK एनर्जी ही कंपनी भारताची एक मोठी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे जी एनर्जी सेक्टरमध्ये काम करते। तसेच GVK एनर्जी ही कंपनी पॉवर जनरेशनमध्ये काम करत आहे। आणि मित्रांनो, GVK एनर्जी मागल्या काही वर्षापासून हेवी फायनान्शियल प्रेशरमध्ये आहे। आणि मित्रांनो, GVK एनर्जी या कंपनीवर कर्ज खूप जास्त वाढला आहे आणि ऑपरेशन लॉससुद्धा लगातार वाढत आहे। आणि मित्रांनो, जून 2025च्या क्वार्टरमध्ये जवळपास 834 कोटी रुपयांचा या कंपनीचा लॉस आहे। आणि मित्रांनो, सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही पण डिक्लाइन आली आहे, ज्यामुळे या कंपनीला जुने कर्ज आणि आपले खर्च सांभाळणे खूप कठीण झाले आहे। चला आता बघूया GVK एनर्जी ही कंपनी का सेल होत आहे। तर मित्रांनो, GVK एनर्जी विकण्याची सर्वात मोठं रिझन म्हणजे कंपनीवर भारी कर्ज आणि लगातार कंपनी लॉसमध्ये जात आहे। तसेच काही वर्षांमध्ये कंपनी आपले कर्जाचे टाईमवर पेमेंट करण्यास सक्षम नाही। त्याचमुळे मित्रांनो, ही कंपनी विकण्यात येत आहे। तसेच मित्रांनो, 2024-2025 मध्ये कंपनीवर जवळपास 18,000 कोटी रुपयांचा लोन होता आणि त्यावर इंटरेस्ट सुद्धा लगातार वाढत आहे। तसेच मित्रांनो, NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने या कंपनीला दिवालिया घोषित केले आहे, कारण ही कंपनी ICICI बँक तसेच अन्य लेंडर्सचे कर्ज रिपेमेंट करण्यास फेल झाली आहे। आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे GVK एनर्जी ही कंपनी GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या कंपनीवरचे अपडेट बघितले, GVK एनर्जी ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट नाही, परंतु मित्रांनो, ही कंपनी
शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे। तर मित्रांनो चला आता आपण या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया। तर मित्रांनो अवेलेबल डेटानुसार GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.25%, FISची होल्डिंग आहे 0.03%, BISची होल्डिंग आहे 0.46% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 45.25%। आणि मित्रांनो आपण जर या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026चे क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितली तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाली आहे 224 कोटी रुपयांनी 81 कोटी रुपये, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढली आहे 44 कोटी रुपयांनी 81 कोटी रुपये। आणि जर कंपनीचा आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर प्रॉफिटमधून लॉसमध्ये आला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचा लॉस वाढला आहे। तसेच मित्रांनो जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स लगातार कमी होत आहे। फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 2000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, 2024 मध्ये होती फायनान्शियल इयर 1000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये या कंपनीची सेल्स आली आहे 802 कोटी रुपये। आणि जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 3000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा, 2024 मध्ये होता 211 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 598 कोटी रुपये। चला मित्रांनो आता आपण GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया। तर मित्रांनो या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस निगेटिव्हमध्येच म्हणजे लॉसमध्येच आहे। तसेच आपण कंपनीचा लॉंग टर्म बोरोइंग बघितला तर तो जवळपास करंटली 300 कोटी रुपये आहे। तसेच शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर ते 3000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे। तसेच कंपनीचा आपण कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो 600 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे। तसेच आपण कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो 0 आहे। तसेच मित्रांनो GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी GVK एनर्जी या कंपनीला अडानी ग्रुप, JSW ग्रुप यांसारख्या टोटल 21 कंपन्या खरेदी करण्यासाठी रेसमध्ये आहे। एवढंच नाही तर मित्रांनो आपण GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची आजच्या व्हिडिओमध्ये थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेतली आहे। तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।